नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक परबत सर पुन्हा आपल्या ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि आपला सुपरपोजिशन ऑफ द वेव्ज हे जे काय टॉपिकचे थर्ड पार्टमध्ये MCQ झाल्या त्या पुढं कंटिन्यू करून आपल्याला फोर्थ पार्ट म्हणून आपण त्या पुढं कंटिन्यू करणार आहे. तर पुढचे MCQ आता आपल्याला बघायचे 16पर्यंत झाले होते थर्ड पार्टमध्ये. आता त्याच्या पुढच्या आपण फोर्थ पार्टमध्ये म्हणजे कवर्ड करणार आहोत. ठीक आहे, तर पुढचा MCQ जे डायरेक्ट सुरू करू आपण. 41 tuning fork are arranged in increasing order of frequency such that 5 bits per second are produced with the next tuning fork. If the frequency of the last tuning fork is double than that of the first, then frequency of the first and last fork will be. या टाईपचे बरेचसे क्वेश्चन असतील. हा क्वेश्चन कव्हर करतो आपण. याच्या अनालॉगस बरेच क्वेश्चन लक्षात घेता येतील आपल्याला. तर 41 ट्युनिंग फोर्क अरेंज केलेले इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग ऑर्डर ते महत्त्वाचं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर of frequency such that each fork produces 5 bits per second with the next tuning fork. प्रत्येक ट्युनिंग फोर्क जो आहे तो 5 याचे म्हणजे ॲक्च्युली या फ्रिक्वेन्सी आहे ट्युनिंग फोर्क आहे कळण्या इतकं काढतो मी. असे ट्युनिंग फोर्क इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये याची लेंथ वाढत चालली मी, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असे अरेंज केलेले कळण्यासाठी लिहिलं मी. याची फ्रिक्वेन्सी N1 म्हणलं, याला N2 म्हणलं, याला N3 म्हणलं, याला N4 म्हणलं. तर असे किती आहे 41 ट्युनिंग फोर्क आहे. तर प्रत्येकाच्या पुढचं वजा आधीचं त्या दोघांमधला जे काय फिनॉमिनॉन ऑफ बिट्स कळत असेल तर 5 बिट्स तयार होतात. म्हणजे N2 मायनस N1 हा दोघांमधला फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स जो आहे तर नंबर ऑफ बिट्स तयार होतील. पुढचा N3 मायनस N1. 41 tuning fork arranged in such that each fork produces 5 bits with the next tuning fork. If frequency of the last fork is double than that of the first fork. तर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यामुळं N3 मायनस N1 किती येणार आहे N2 मायनस N1, N2 मायनस N1, N3 मायनस N2, N4 मायनस N3, N5 मायनस N4. असं प्रत्येक पुढचा जो आहे त्याचे 5-5ने वाढत गेलेलं आहे. त्यामुळे N2 मायनस N1 5 झालं, N3 मायनस N2 5 होईल. म्हणजेच पहिला आणि तिसऱ्यातला डिफरन्स 2 into 5 होईल. सेम टाईपने 2 into 5. आता हे जर कळलं असेल तर N3 मायनस N1 ते झालं N4 मायनस N1 किती होईल 3 into 5. सेम टाईपने आपल्याला याच्या अनालॉगस जनरलायझेशन करून लिहिता येईल. 4 मायनस 1 इथं आलं 3, 4 मायनस म्हणजे 3 आलं, 3 इथं 2 आलं. जनरलायझेशन कळत असेल तर N41 मायनस N1 किती येईल, इथं 4 असेल तर इथं 3 म्हणजे आलं 40 in N1 म्हणजे 40 गुणुले N 40 N झालं खरं आहे. 40 into 5 म्हणजेच हे आलं N41 मायनस N1 बरोबर 4×5 200. हे एक इक्वेशन आलं. पहिल्या वाक्यावरनं हे इक्वेशन आलं. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये येते, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये असेल तर वेगळं येईल. अजून इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये डिक्रीजिंग असेल तर त्या टाईपने येईल. हे एक इक्वेशन आलं. आणि दुसरं जे काय वाक्य दिलेलं असतं स्टेटमेंट ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये, तर फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट ट्युनिंग फोर्क, लास्ट कोणता आहे 41. फ्रिक्वेन्सी ऑफ द लास्ट ट्युनिंग फोर्क इज डबल्ड दॅट ऑफ द फर्स्ट.
म्हणजे लास्टची फ्रिक्वेन्सी जे 41ची फर्स्टच्या डबल आहे, हे एक वाक्य दिलेलं आहे. म्हणजेच N41 याच्यावरनं हे गिवन याच्यावरनं आणि हे बेसिक जे आहे ते अरेंजमेंट त्याच्यावरनं काढलेलं. याच्यावरनं आलं N41 मायनस 2N1 इज इक्वल टू 0. हे दोन इक्वेशन आले, दोन इक्वेशन. किंवा यालाच गिवनलाच मी 2 नंबर म्हणतो. पुढं कन्वर्ट करायची गरज नाही. लास्टची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या डबल आहे, त्यामुळे N41ची किंमत इथं मी टाकली आणि सिम्प्लिफाय केलं तर N41ची किंमत आली ट्वाईस N1, पुढचा मायनस N1 तसाच. ही जी काय पुटिंग व्हॅल्यू N1 आपल्यासाठी वाक्य लिहितो. N41ची किंमत इथं टाकली इक्वेशन 1 मध्ये. हे आलं एवढं. दोन एक सामायिक समीकरणं झाले खरे, हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन झाले. ते सोडवतोय आपण. वेगवेगळ्या मेथड आहे, त्याच्यापैकी आता मी कोणती मेथड वापरली, दोन्हींचं कन्वर्जन 1 मध्ये करणं. म्हणजे एक N41 हा व्हेरिएबल जो आहे तो N1च्या फॉर्ममध्ये लिहिला. म्हणजेच आत्ता इथं किंमत टाकली ते आता एकच व्हेरिएबल आला. आणि ट्वाईस N1 मायनस N1 म्हणजेच N1ची व्हॅल्यू आली 100 हर्ट्ज. पहिल्याची फ्रिक्वेन्सीची, पहिल्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आली 100 हर्ट्ज. इथं काय म्हणलं, फर्स्ट अँड लास्ट. पहिलेची 100 हर्ट्ज झाली, लास्टची किती येईल आता, फ्रॉम इक्वेशन 2 वरनं दिसतं. 2 वरनं म्हणजे तोंडी दिसत असतं सगळे, आपल्याला तसं लिहावं लागतं आपल्यासाठी. पहिलेची 100 आली आणि हे जर रिलेशन कळत असेल तर पहिलेची 100 आली म्हणजे 41 N41 म्हणजे लास्टची किती येईल 2 इंटू N1 म्हणजे 2 इंटू 100 म्हणजेच 200 आली, 200 हर्ट्ज. याला लास्टची फ्रिक्वेन्सी, लास्ट ट्युनिंग फोर्कची. त्यामुळे पहिल्याची 100 आणि दुसऱ्याची 200. दिस इज द आन्सर. 100 अँड 200 म्हणजे हे झालं थर्ड आन्सर. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम लक्षात घ्यायचे. ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये का डिक्रीजिंग, त्यानुसार असं जनरलायझेशन 1-2 स्टेप लिहिलं आहे. पहिलं दुसरं का हे आपल्याला जर जनरलायझेशनचा अर्थ कळत असेल तर त्याच्यावर असं एक इक्वेशन येणार आहे. आणि दुसरं वाक्य कोण कोणाच्या किती पट आहे त्याच्यावरून असं एक वाक्य येणार आहे. आणि मग त्याच्यावरून आपल्याला 2 व्हेरिएबलमध्ये इक्वेशन येणार आहे. त्या दोन्ही व्हेरिएबलची किंमत काढता येईल किंवा इवन कोणत्याही 30 नंबरचा N30 काढता येईल. आता N30 काढता येईल. N41 किती आहे, ट्वाईस N1 आला. N30 किती येईल, आत्ता इथं जनरलायझेशन N3ची किती किंमत येते 2 इंटू 5. तसं N30ची किंमत किती येईल, N30 मायनस N1. हे जर कळत असेल, हे 3 आणि 2 जनरलायझेशन, तर N30 किती येईल 29 इंटू 5 येईल, 29 इंटू 5. त्यामुळे N30 जर विचारलं तर याच्यावरनं किती होईल, N30 बरोबर 29 गुणिले 5 म्हणजे 5 9 45, 4 5 दोन्ही 10 4 14, 145 किती 30 5 150, 145. आणि हा N1 इकडं आला. N1 जर 100 आलं तर याची फ्रिक्वेन्सी आली 245 N30ची. N30ची समजा विचारली असती तर ते किती आली असती, आत्ता आपण काढली. ते नाही विचारलं मी, प्रॉब्लेम वेगवेगळ्या टाईपचे कसे असतात ते बोललो मी. हे जनरलायझेशन केलं, आपल्याला कोणती फ्रिक्वेन्सी काढता येईल. तर इथं जे काय विचारलं होतं, फर्स्टची किती आहे आणि लास्टची किती आहे, तर दॅट इज द आन्सर. ह्या टाईपने क्वेश्चन करायचे, एक MCQ सोडवलं किंवा एक न्यूमेरिकल सोडवलं म्हणजे तेवढंच नसतं, त्याच्यावरून अनेक आपल्याला क्रिएट करता आले पाहिजे. त्याच्या पॉसिबिलिटीज पाहिल्या पाहिजे. त्याच्यावरनं कसे क्वेश्चन विचारतील, त्याच्यात बदल करून कसं विचारतील, किंवा त्याच्यावरून अजून कोणते क्वेश्चन क्रिएट होतात, कोणते ऑब्जेक्टिव्ह, कोणते पर्याय येऊ शकतात, काय विचारू शकतात, असे क्वेश्चन स्वतः प्रिपेअर करता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा, अ स्ट्रिंग 120 सेंटीमीटर लॉंग fixed at one end, the other end of is moved up and down.
with frequency 20 Hz. On a stationary wave, 4 loops are formed. 4 loops are formed. स्ट्रिंगची लेंथ दिलेले 4 लूप्स तयार झाल्या. द स्पीड ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह विच मूव्ज अलॉंग द स्ट्रिंग इज. तिथं जे वाक्य आहे त्याच्यातच सगळं असतं. कन्सेप्ट कळत असेल तर ते वाक्य मिनिंगफुल वाचून आपण लक्षात घ्यायचं असतं. स्ट्रिंग अशी फिक्स केली एक टोक आणि दुसरं टोक खाली वर केलं. स्ट्रिंगची लेंथ आहे 120 सेंटीमीटर. हे खाली वर केलं अप अँड डाऊन, तर इथं ऑसिलेशन तयार झाले, पुढं लूप्स तयार झाल्या. जे काय म्हणलं तर त्याची जी फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झ, 4 लूप्स तयार झाल्या. म्हणजे 120 सेंटीमीटरवर 4 लूप्स तयार झाले. 4 लूप्स 120 सेंटीमीटर करस्पॉन्डिंग टू 4 लूप्स किंवा 4 लूप्स आर फॉर्म ऑन 120 सेंटीमीटर. 4 लूप 120 सेंटीमीटरवर 4 लूप झाल्या तयार. तर एका लूपची लांबी काढता येईल आपल्याला. 120 भागिले 4 म्हणजे 30 सेंटीमीटर आली एका लूपची लांबी. आणि एका लूपची लांबी म्हणजेच λ/2 30 सेंटीमीटर आलं. म्हणजे याच्यावरनं वेव्हलेंथ आली λ बरोबर 60 सेंटीमीटर. साधा कॉमन सेन्स आहे. याच्यावर 4 लूप बसल्या 120 वर, 2 लूपची एक वेव्ह तयार होते, तर 2 लूपची लांबी निम्मी होईल 60 सेंटीमीटर. हे गणिती भाषेत काढलं मी. तोंडी पण आत्ता काढून दाखवलं. 4ला 120 याच्यावर बसल्या 2 लूप म्हणजे 1 λ. त्यामुळं किती झालं ते 60 सेंटीमीटर. λ माहीत झाला. पुढं काय म्हणलं, दिलेल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी माहिती आपल्याला. वेव्हची इथं फ्रिक्वेन्सी माहिती आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह गिव्हन. फ्रिक्वेन्सी दिलेली किती 20 हर्ट्झ. विचारलं काय, स्पीड ऑफ द साऊंड विचारलं. स्पीड ऑफ द साऊंड काय झालं, v इज इक्वल टू n लॅम्बडा. n 20 आणि लॅम्बडा 60. त्यामुळे झालं 120 12 6 2 12 12 2 0. CGS युनिटमध्ये आलं सेंटीमीटर पर सेकंद. दिस इज द आन्सर. लॉजिकली सुटतं, फॉर्म्युला वापरून सुटतं, थिअरी वापरून सुटतात. बरेचसे फिजिक्सचे प्रॉब्लेम्स न्यूमेरिकल्स त्याच टाईपने असतात. त्यामुळे आपण कोणत्या पद्धतीने सोडायचे, किती फॉर्म्युले पाठ करायचे आणि किती आपण कशात काय मिक्स करतो हे आपल्याला माहिती आहे. बायोलॉजीचं केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीचं फिजिक्समध्ये ऐन वेळेस एकही फॉर्म्युला आपल्याला मेकॅनिकली पाठ झालेला लक्षात नाही आहेत. ते कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आणि तरच आपण ते त्या इन्स्टंटला आपण आठवू शकतो किंवा बोलू शकतो. तसं नाही. ठीक आहे. पुढचा MCQज, पुढचे MCQ सोडवायचे जे काय असेल ते. अँड ओपन पाईप, क्वेश्चन केअरफुली वाचावं लागतं. अँड अ क्लोज पाईप आर in a resonance with a tuning fork. The ratio of the lengths in first overtone is open to close. म्हणजे ओपन पाईपाची फ्रिक्वेन्सी आणि क्लोज पाईपाची फ्रिक्वेन्सी, ओपन टू क्लोज, फर्स्ट ओव्हरटोन. इथं सफिक्सला अर्थ मी त्या अर्थाने वापरून राहिलो. किती आहे ते विचारलं. फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन ऑर्गन पाईप ती जी काय ते फर्स्ट ओव्हरटोनची, शब्दाला अर्थ इथं ओव्हरटोनची, फर्स्ट ओव्हरटोनची, आणि क्लोज पाईपाची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी याचा रेशो विचारला. ओपन ऑर्गन पाईप अँड क्लोज ऑर्गन पाईप आर इन रेझोनन्स विथ अ ट्युनिंग फोर्क. तर ओपन ऑर्गन पाईप आता आपल्याला परत कळण्यासाठी मी काढतो. हे आपल्याला लगेच आलं पाहिजे, येतं लक्षात, तरी मी पुन्हा पुन्हा काढतो. हा क्लोज्ड झालं. ओपनला काय येतं, ओपनला ऑल हार्मोनिक्स येतात. ऑल हार्मोनिक्स येतात हे आपल्याला माहिती आहे. ओपन पाईपाला ऑल हार्मोनिक्स येतात.
आणि क्लोज पाईपाला काय येतात, क्लोज जर पाईप असेल तर त्याला काय येतात, ऑड हार्मोनिक्स येतात. ऑड आणि ऑल मध्ये फरक आहे. त्यामुळे याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते V/2L. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते V/4L. क्लोज इथं घेतला मी, ओपन आधी घेतला. इथं विचारलं काय, तर रेशो ऑफ देअर लेन्स इन फर्स्ट ओव्हरटोन इज, रेशो ऑफ देअर लेन्स, द रेशो ऑफ देअर लेन्स विचारलं, लेन्सचे रेशो विचारले. तर इथं काय आहे, रेझोनन्स विथ ट्युनिंग फोर्क. दोघंही रेझोनन्स म्हणजे in a resonance with a tuning fork, the ratio of their lengths in the first overtone is रेशो दोघंही ट्युनिंग फोर्क. आता याचा फर्स्ट ओव्हरटोन काय होईल, याचा फर्स्ट ओव्हरटोन काय होईल आणि याचा फर्स्ट ओव्हरटोन, याचा फर्स्ट ओव्हरटोन म्हणजेच किती होईल, इथं ऑल आहे, इथं ऑल जे असतात म्हणजेच N 2N 3N 4N हे सगळ्या फ्रिक्वेन्सी आल्या. आणि इथं क्लोजच्या ज्या आहेत त्या ऑड इंटिजर म्हणजे N 3N 5N 7N ह्या टाईपच्या फ्रिक्वेन्सी, हे सगळं आपल्याला कॉमन सेन्सने लगेच नजरेत आलं पाहिजे. आता याचा फर्स्ट ओव्हरटोन, हे सोडलं हे सोडलं तर हा याचा फर्स्ट ओव्हरटोन झाला, हा याचा फर्स्ट ओव्हरटोन झाला, फर्स्ट ओव्हरटोन याचा फर्स्ट ओव्हरटोन हा झाला. त्यामुळे पहिल्याचा फर्स्ट ओव्हरटोन आणि दुसऱ्याचा फर्स्ट ओव्हरटोन जी काय त्याची फ्रिक्वेन्सी असं म्हणा किंवा असं म्हणा, किंवा आपल्याला ते अजूनही वेगळ्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. ज्या अर्थी याच्याशी रेझोनन्स होतं त्या अर्थी हे N ओपन फर्स्ट ओव्हरटोन आणि N क्लोज्ड फर्स्ट ओव्हरटोन, सफिक्स थोडे नीट लिहितो. ज्या अर्थी रेझोनन्स होतं त्या अर्थी ते सारखे. आणि N ओपन फर्स्ट रेझोनन्स जो येणार आहे हा N ओपन कोणाची झाली फ्रिक्वेन्सी, ही फंडामेंटल लिहिलेली इथं ॲक्च्युली आपण. आता फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती होईल, N ओपन फर्स्ट ओव्हरटोन, ओपन म्हणजेच कोणता, हा म्हणजेच आली 2N, 2N होईल. त्यामुळे 2 × N0 झालं, 2 × N0 किंवा 2 या फ्रिक्वेन्सी ऑफ दी ओपन ऑर्गन पाईप, त्याचा फर्स्ट ओव्हरटोन जो तो 2N होईल. हे महत्त्वाचं आहे, नुसता मिनिंगलेस काही उपयोगाचं नाही, हे काढलं आपण. आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती येतं, त्याची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती होईल, हे 2N होईल, हे 3N होईल. आणि 2N म्हणजेच त्याचा N म्हणजेच हा, याचा N म्हणजेच हा. आणि त्यामुळे N0 त्याची जी काय N0 म्हणजेच किती आलं परत ते ट्वाईस N0 म्हणजेच V/2L, हे 2 2 कॅन्सल झाले. आणि याचा 3 × NC म्हणजेच V/4L, V/4L. त्यामुळे हे 3/3 V/4L आलं. त्यामुळे दोघांचं करस्पॉन्डिंग फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. त्यामुळे ही किंमत टाकली N0 ची किंमत हे आली, ही याच्यावरून आली V/L. आणि याच्यावरनं NC ची किंमत NC1 ती किती आली V/4L. पाहिजे तर या ओपन ऑर्गन पाईपची लेंथला द रेशो ऑफ देअर लेंथला L1 म्हणतो, याला L2 म्हणतो. त्यामुळे हे L1 हे L2, L1 L2 ह्या टाईपने झालं. V कॅन्सल झालं. त्यामुळे L1/L2 चा रेशो, L1/L2 चा रेशो किती आला, L1/L2 चा रेशो नीट बघायची, किंमत मी प्रॉपर नीट नाही टाकली. हा निस्ता V नाही आहे, हा 3V आहे, 3V आहे. त्यामुळे 3V कॅन्सल झाला. त्यामुळे ह्याचा रेशो जो आला L1/L2, L1 वरती घेतले, L2 आहे तसाच आहे. आणि हे इकडं 4/3 आलं, L1/L2 झाला तो
4 डिवायडेड बाय 3 आलं. वेगळं काहीच नाही. बेसिकनुसार हे एवढं लिहिण्याची काही गरज नाही. पण पुन्हा पुन्हा आपल्याला ते थेअरी कन्सेप्ट लक्षात येण्यासाठी आपण लिहितो. इथं पाहिलं का आपल्याला लगेच कळलं पाहिजे. L1 अपॉन L2 काय येणार आहे. फंडामेंटल माहिती असेल, फंडामेंटल आपल्याला माहिती आहे, याचे मोड्स ऑफ व्हायब्रेशन माहिती असेल तर त्याच्या फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी एवढी येणार आहे, याच्या फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी एवढी येणार आहे. हे लगेच आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. आणि मग त्या दोघांचा रेशो दोघं ज्या अर्थी इथं रेझोनंट होता हे बरोबर आहे. आणि त्याच्यावरनं L1 अपॉन L2 इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 3 हे आन्सर लगेच काढता येतं मिनिटाच्या आत. 4 डिवायडेड बाय 3 म्हणजे हे लास्ट उत्तर झालं. ठीक आहे. पुढचा 2 ट्युनिंग फोर्क्स हॅव फ्रिक्वेन्सी 380 आणि 384 रिस्पेक्टिव्हली. व्हेन दे आर साऊंडेड टुगेदर दे प्रोड्युसेस 4 बीट्स पर सेकंड. द टाइम ड्युरेशन बिटवीन मॅक्सिमा ऑफ साऊंड अँड नेक्स्ट कॉन्जुगेटिव्ह मिनिमा ऑफ द साऊंड. एकदम सिम्पलमध्ये फ्रिक्वेन्सी दिलेला आहे 380 हर्ट्ज आणि दुसरी आहे 384. 2 ट्युनिंग फोर्क हॅव फ्रिक्वेन्सीज रिस्पेक्टिव्हली व्हेन दे आर साऊंडेड टुगेदर दे प्रोड्युसेस 4 बीट्स. त्यामुळे 380 आणि 384 म्हणजेच ह्या दोघांमधला डिफरन्स जो आला तो 4. ही झाली फ्रिक्वेन्सी ऑफ द बीट्स. फ्रिक्वेन्सी ऑफ द बीट जी झाली ती N1 मायनस N2 म्हणा किंवा N2 मायनस N1. जे मोठं आहे ते मायनस छोटं. त्यामुळं फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स जी आली हे आपल्यासाठी लिहिलं मी इथं. ते तोंडी दिसतं आपल्याला. दोघांमधला डिफरन्स दॅट इज 4 हर्ट्ज. 4 बीट्स तयार झालं. साऊंडेड टुगेदर दे प्रोड्युसेस 4 बीट्स. इथं वाक्यात पण दिलेलं आहे. द टाइम ड्युरेशन बिटवीन मॅक्सिमम साऊंड अँड नेक्स्ट कॉन्जुगेटिव्ह मिनिमम साऊंड. तर बीट 4 बीट्स आले. 4 बीट्स तयार झाले. कधी पर सेकंद म्हणलंय. एका सेकंदामध्ये 4 बीट्स तयार झाले. एका सेकंदामध्ये 4 बीट्स तयार झाले. तर पिरियड ऑफ द बीट्स किती येईल. पिरियड ऑफ द बीट्स एका बीट्ससाठी एका सेकंदामध्ये 4 बीट्स तयार झाले. तर एका बीटला जो टाईम लागतो तो होईल पिरियड ऑफ द बीट्स. त्यामुळं 1/4 सेकंद हे झालं पिरियड ऑफ द बीट. एका सेकंदात 4 बीट्स तयार झाले. एका बीटसाठी लागणारा वेळ तो जो आला तो किती आला. डिवायडेड बाय 4 म्हणजे 1/4 सेकंद. एक बीटसाठी लागणारा वेळ आणि दॅट इज द पिरियड ऑफ द बीट आला 1/4 सेकंद. पिरियड ऑफ द बीट आला 1/4 सेकंद. आता बीट म्हणजे काय आपण पाहिलं. हा मॅक्सिमम साऊंड, मिनिमम साऊंड आणि बरोबर तेवढ्याच वेळानंतर मॅक्सिमम साऊंड. आता इथं जे काय म्हणलं मॅक्सिमा, ड्युरेशन बिटवीन मॅक्सिमा अँड नेक्स्ट मिनिमा. म्हणजे हा मॅक्सिमा आणि हा नेक्स्ट मिनिमा दोघांमधलं टाईम ड्युरेशन. 2 मॅक्सिमामधलं टाईम ड्युरेशन किंवा 2 मिनिमामधलं टाईम ड्युरेशन काय झालं असतं. पिरियड ऑफ द बीट्स झाला असता का जो 4 सेकंद आला. त्यामुळं मॅक्सिमा आणि मिनिमामधला टाईम ड्युरेशन हे विचारलं आपल्याला आहे किती येईल. पिरियड डिवायडेड बाय 2. त्यामुळं हे T/2 जे होईल काय होईल. याच्या निम्मा केलं पिरियडच्या निम्मा. ठोकणं एवढ्याला हे इथून इथपर्यंत 2 मॅक्सिमामधलं अंतर म्हणजे टाईम गॅप किंवा 2 मिनिमामधला टाईम गॅप त्याला पिरियड म्हणतात. तो आला 1/4 सेकंद म्हणजे 0.25 सेकंद. तर ते दोघांमधला किती येईल त्याच्या निम्मा 1/4च्या निम्मा म्हणजेच 1/8 सेकंद. हा आला टाईम इंटरवल बिटवीन मॅक्सिमा आणि मिनिमा. मॅक्सिमा अँड मिनिमा 1/8 आलं. दॅट इज नॉट 1/4. 1/4 जे ते पिरियड ऑफ द बीट्स होईल. त्याच्या निम्मा मॅक्सिमा आणि मिनिमामधला टाईम होईल.
त्यामुळे ते 1/4 नाही, इट इज 1/8. दॅट इज द आन्सर. पुढचं करायचं आहे दी फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन. फ्रॅक्शनलचा अर्थ आपण बऱ्याच ठिकाणी पाहिला. ऑफ सोनामीटर ऑफ फिक्स्ड लेंथ टू प्रोड्यूस अ नोट 1 octave लोअर दॅन दी अदर. लोअर शब्दाला अर्थ आहे बरं का. ऑक्टेव म्हणजे डबल. ऑक्टेव याचा अर्थ डबल. असं जर म्हणलं असतं नोट ऑफ 1 octave दॅन बिफोर, असं जर बोललं असतं तर नंतरची फ्रिक्वेन्सी जी आहे ती ट्वाइस दॅट ऑफ द इनिशियल असं झालं असतं. 1 octave दॅन बिफोर, नंतरची जी आधीच्या डबल असं झालं असतं. पण इथं लोअर म्हणलं त्यामुळं डबल नाही, हाफ झालं. हाफ, डबल हाफनी डबल. लोअर ऑक्टेव म्हणजे हाफ झालं खरं. n2 इज इक्वल टू 1/2 n1. n2 इज इक्वल टू n1च्या डबल नाही, लोअर ऑक्टेव म्हणजेच 1/2 झालं. हे दिलेलं इट इज गिवन. इट इज गिवन. बाकीचं काहीच नाही. द फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन. फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन. सोनामीटरचं टेन्शन म्हणजे फ्रिक्वेन्सी जी येते ती 1/1 फ्रिक्वेन्सी जे काय ते 1/2 L/√T/m. तर इथं फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन म्हणलं. बाकीचं कॉन्स्टंट आहे, बाकीचं कॉन्स्टंट आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी झाली. त्यामुळं काय म्हणलं इथं फ्रॅक्शनल चेंज इन टेन्शन. त्यामुळे याच्यावरनं टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². त्याच्यावरनं T2/T1 इथंच लिहितो मी कमी जागेत. टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. बाकीचे कॉन्स्टंट आले. इम्प्लाइज टी याचा स्क्वेअरिंग केला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n². याच्यावरनं 2 इक्वेशन आले, त्याच्यावरनं 2 इक्वेशन आले. त्या दोघांचा रेशो घेतला, पण पुढचं भागिले आधीचं घेतलं. त्यामुळे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दोघांचं जे काय येणार आहे डायरेक्टली. त्यामुळे हे असं आलं 2/1. डायरेक्टली कळत असेल तर त्याचा स्क्वेअर आणि 2/1 इथं दिसतं. n2/n1 किती आलं? n2/n1 जे आलं ते 1/2 त्याचा स्क्वेअर झाला. त्यामुळे T2/T1 जे आलं 1/4 झालं. T2/T1 किती आलं? 1/4 आलं. म्हणजेच ॲक्च्युली T1 जर आता हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येईल. मी साध्या पद्धतीने आपल्याला कळेल असं बोलतो. T1 जर 4 असेल, T1 जर 4 असेल तर T2 किती झाला? T2 जो येतो 1 झाला. T1 4 असेल तर T2 1 झाला. त्यामुळे T2 - T1 किंवा त्या दोघांचा डिफरन्स फ्रॅक्शनल चेंज विचारलं आपल्याला. T2 जर 4 असेल, इथं T2/T1, T2/T1 n2/n1 किमती चेक करतो मी. n2/n1 इट इज 1/2 म्हणजे 1/4. म्हणजे T1 जर 4 असेल तर T2 1 झाला. T2 1 झाला. T1 4 जर असेल तर T2 1 झाला. तर फ्रॅक्शनल चेंज काढायचा आपल्याला. म्हणजे ॲक्च्युली डेल्टा फ्रॅक्शनल चेंजचा अर्थ आपण मागं पाहिलं. डेल्टा T2/T1 हा डेल्टा म्हणजे चेंज आणि विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट तो फ्रॅक्शनल चेंज होईल. याच्या आधीच्या टॉपिकमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण
फ्रॅक्शनल चेंजचा अर्थ पाहिला, फ्रॅक्शनल चेंज. त्यामुळे T2 मायनस T1 म्हणा किंवा T1 मायनस T2 म्हणा. हा डेल्टा T2 जो आला तो मोठं वजा छोटं म्हणजे T1 मायनस T2 हा T1 मायनस T2 अपॉन T1 आणि ॲक्च्युली हा 4 मायनस 1 अपॉन किती आहे T1 म्हणजेच 4 मायनस 1 अपॉन 4 आणि हे आला तो 3/4. 3/4 म्हणजेच किती आला तो ॲक्च्युली 0.75. 0.75 आलं. 0.75 म्हणजे दिस इज द आन्सर. फ्रॅक्शनल चेंजचा अर्थ आपण आधीच्या बऱ्याच ठिकाणी पाहिला. हा निस्ता डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेन्शन होईल, चेंज इन टेन्शन होईल. आणि जर खाली टी असेल तर जे काय टेन्शन आहे त्याच्यापैकी किती चेंज, याला फ्रॅक्शनल म्हणतात. फ्रॅक्शनल करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर, फ्रॅक्शनल करंट थ्रू द ॲमीटर, फ्रॅक्शनल चेंज इन कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, असे बऱ्याच ठिकाणी आपण असे ह्या टर्म्स यूज करणार आहे. फ्रॅक्शनल चेंजचा अर्थ बोललो, मागं बोललो, आत्ता बोललो, हे आलं त्याचा आन्सर. पुढचा बघायचा. अ स्ट्रेस स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ एंड्स. इट मेड टू व्हायब्रेट सो दॅट the total number of nodes formed in the first is x. The length of the string is in terms of the wavelength of the waveform is. wavelength च्या फॉर्म मध्ये विचारलं. स्ट्रेस स्ट्रिंग, स्ट्रिंग आहे का एअर कॉलम ते महत्वाचं आहे. इट इज मेड टू व्हायब्रेट सो दॅट द टोटल नंबर ऑफ नोड्स फॉर्म इन इट इज x. The length of the string, लेंथ काढायची इन टर्म्स ऑफ द वेवलेंथ. ठीक आहे, त्याची लेंथ काढायची इन टर्म्स ऑफ द वेवलेंथ, वेगळं काहीच नाही. क्वेश्चन नीट केअरफुली लक्षात घेतला. स्ट्रेस स्ट्रिंग आहे, स्ट्रेस स्ट्रिंग याचं बेसिक कळत असेल तर याच्यावर समजा 3 लूप आल्या, समजा बोलतो मी, किंवा 4 लूप आल्या. ठीक आहे, कमी याच्यातच पटकन, जास्त वेळ नाही घालवत. 2च लूप घेतो पटकन होण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी. 2 लूप आले तर 2 नोड्स येतात, 2 अँटी नोड्स येतात आणि 3 नोड्स येतात. 3 नोड्स येतात, 2 अँटी नोड्स येतात. हे बेसिक आपण कितीतरी वेळेस आपण डोक्यात घेतलेलं आहे, त्याचनुसार आपण पुढं कन्वर्ट करत असतो. तेच बेसिकनुसार क्वेश्चन सॉल्व करत असतो. तर इथं काय म्हणलेलं आहे, टोटल नंबर ऑफ नोड्स. नोड्स किती येतात, सेकंड मोडमध्ये व्हायब्रेट होत असेल तर इथं दिसतं सेकंड मोडमध्ये 2 लूप आल्या, म्हणजे सेकंड मोडमध्ये व्हायब्रेट होत असेल तर जेवढा मोड आहे त्याच्यापेक्षा 1ने नंबर ऑफ नोड्स वाढतो. अँटी नोड नाही म्हणलं, इथं काय म्हणलं, नोड्स म्हणलं, नोड्स. त्यामुळे जेवढा मोडमध्ये व्हायब्रेट होती त्याच्यापेक्षा 1ने नंबर ऑफ नोड्स वाढतो, त्याच्यापेक्षा 1ने वाढतो. त्यामुळे इथं नंबर ऑफ नोड्स काय आले, 2 + 1 3 आले. त्यामुळे नोड्स फॉर्म इन इट इज x नोड जर फॉर्म होत असतील तर ह्या लांबीवर किती लूप्स बसतील, 2. ह्या लांबीवर 2 लूप तयार झाले, 3 अँटी नोड आले. 2 लूप. ही जी काय लेंथ आहे, ह्या लेंथला L म्हणलं तर याच्यावर जेवढ्या नंबर ऑफ लूप्स आल्या, नंबर ऑफ लूप्स शब्दातच लिहितो मी, नंबर ऑफ लूप्स +1 एवढी अँटी नोडची संख्या झाली. तर नंबर ऑफ लूप्स +1 एवढी कोणाची, नोडची संख्या झाली. त्या लांबीवर जेवढ्या लूप्स आहे तेवढेच, जर अँटी नोड विचारलं असतं तर तेवढेच झाले असते. नोड्स जे आहे ते 1ने जास्त येतात, त्यामुळे लूप्स अधिक नंबर ऑफ जे काय आलं ते 1.
ही झाली टोटल अँटीनोडची संख्या. टोटल नंबर ऑफ नोडची संख्या. टोटल नंबर ऑफ नोड्स किती आले? A stress string fixed at both ends. It is made to vibrate so that total number of nodes in it is x. टोटल नंबर ऑफ नोड्स जे आहे ते x आले. त्यामुळं नोड्स जे त्याच्यातून -1 केला तर त्या नंबर ऑफ लूप्स होतील. नोड्स जे आहे त्याच्यातून -x केलं तर ते काय होतील? नंबर ऑफ लूप्स होतील. हे साधं बेसिक, याचा काही संबंध नाही. हे कळण्यासाठी उदाहरण दिलं मी. 2 लूप जर येत असेल तर 3 नोड्स आल्या, त्यामुळं नोड्स जेवढे आल्या ते -1, तर ते होईल नंबर ऑफ लूप्स. त्यामुळं नंबर ऑफ लूप्स किती येतील? नंबर ऑफ लूप्स ज्या येतील त्या नंबर ऑफ नोड्स -1. 10 नोड्स आले तर 10 वजा 1 9 लूप्स होतील. 3 नोड्स आले तर 3 - 1 2 लूप झाल्या. टॅली केलं आपण. नंबर ऑफ लूप्स ज्या काय आल्या त्या x-1 आल्या. तर त्या लांबीवर जेवढ्या लूप्स बसल्या, आता थिअरी बेसिकनुसार फॉर्म्युले वापरून तर ते अनेक प्रकारे सोडवता येईल. तर पाईपाची एकूण लांबीवर काय? एका लूपची लांबी जी काय म्हणजेच एका लूपची लांबी एवढी आहे, λ/4 असते. λ/ टोटल याची 2 लूपची लांबी म्हणजेच λ असतो, तर एका लूपची लांबी λ/2 असते, 4 नाही. त्यामुळे λ/2 गुणिले नंबर ऑफ लूप्स त्याला n म्हणतो मी. हे गणिती भाषेत लिहिलं मी. L = n, कॅपिटल N म्हणजेच नंबर ऑफ लूप्स इंटू वेव्ह लेंथ, हाफ लेंथ ऑफ द वेव्ह. पाहिजे तर शब्दात लिहितो मी. याच्यावर जेवढ्या लूप्स बसतात एका लूपची लांबी λ/2 असेल, तर त्याची लांबी गुणिले नंबर ऑफ लूप, त्या पाईपवर तेवढ्या झाल्या. साधा सेन्स आहे. तर लेंथ ऑफ अ पाईप, हे जे लिहिलेलं तेच, लेंथ ऑफ पाईप इज इक्वल टू लेंथ ऑफ अ लूप म्हणजेच λ/2 इंटू नंबर ऑफ लूप्स. हे साधं झालं, इथं काही संबंध नाही. आपल्याला ते कन्व्हर्जन किंवा फॉर्म्युले आपण मिनिंग डोक्यातच घेत नसतो. त्या पाईपावर त्या तारीवर किती लूप्स बसणार आहे? 10 लूप बसल्या तर 10 गुणिले त्याची एकाची लांबी, 10 गुणिले एकाची लांबी एका लूपची. आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय विचारलं? विचारलं. लॅम्बडा किती आलं किंवा काय जे असेल n λ/2. तर नंबर ऑफ लूप्स द्या, त्या n ची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, n ची किंमत आलेली आहे किती? x-1 इंटू λ/2. x-1 इंटू λ/2 and that is the answer. Length of the string in terms of the wavelength. हे तोंडी झालेलं आहे खरं. हे आपल्यासाठी एवढं एक्सप्लेन करावं लागतं. लास्ट इज द आन्सर. हे साधं बेसिक आहे. एका लूपची लांबी त्याच्यावर किती बसल्या, एका लूपची लांबी गुणिले जेवढ्या लूप्स बसल्या त्याची संख्या, नंबर ऑफ लूप्स इंटू लेंथ ऑफ अ लूप. आणि त्यामुळे नंबर ऑफ लूप्स द्या ते x-1 आले. लेंथ ऑफ द लूप किती असते? लॅम्बडा जे आहे त्याच्या अर्ध. ठीक आहे, पुढचं फार वेळ घालण्यात उपयोग नाही, ते पुढं सरकत नाही. मग स्टेशनरी वेव्ह इज प्रोड्यूस्ड अलॉंग अ स्ट्रेस स्ट्रिंग ऑफ लेंथ 80 सेंटीमीटर. द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग आर 90, 150, 1 नाही 3 दिलेला आहे, 270. द स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हज ऑन अ स्ट्रिंग. स्पीड ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हज किती असतो ऑन अ स्ट्रिंग? वेव्हची व्हेलॉसिटी n लॅम्बडा. वेव्हची व्हेलॉसिटी n लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी हे सगळ्याच वेव्हसाठी व्हॅलिड होतं. नुसतं ट्रान्सव्हर्ससाठी हे जरी इक्वेशन असलं
तर ते स्ट्रेस ट्रान्सवर्ससाठी आहे. इथं काय म्हणलं, हे सगळ्यासाठी व्हॅलिड होते. त्यामुळे वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये ही व्हेलॉसिटी येणार आहे, स्पीड येणार आहे. आपल्याला एन माहिती पाहिजे, लॅम्बडा माहिती पाहिजे. तर एन आणि लॅम्बडा याच्यात दिलेल्या याच्यावरनं माहिती होईल. फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे 90, 150 आणि 210. 90, 150, 210 ह्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहे. 3 फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. द रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग आर. ह्या रेझोनंट फ्रिक्वेन्सी त्या किती मोडमधल्या आहे काय आपल्याला त्याचा इथं काही तसा अर्थ दिलेला नाही, ते आपल्याला शोधावं लागणार आहे. तर जी काय स्ट्रिंग व्हायब्रेट होते, स्ट्रिंगच म्हणलं इथं, स्ट्रेस स्ट्रिंग म्हणलं. स्ट्रिंग जी काय व्हायब्रेट होते ती कोणत्या मोडमध्ये होते आणि कोणत्या काही दिलेला नाही, फक्त त्याच्या ह्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. त्यामुळे हे 90, 50, 210 हे कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहे ते चेक करायचं. ते जर लक्षात घेतलं आपण, ते 90, 50, 210 हे 30 दोन्ही 60, 30 त्रिक 90, 30 चौक 120, 30 पाचा 150, 30 सक 180, 30 सत 210, 30 8 240 आपल्यासाठी लिहून राहिलो मी हे. म्हणजे 210 हे आलं याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. हे आलं 150 ह्याच्या करस्पॉन्डिंग आणि हे आलं याच्या करस्पॉन्डिंग. म्हणजे जे काय ट्युनिंग स्ट्रिंगवर ऑल व्हायब्रेशन्स येतात, ऑल व्हायब्रेशन्स येतात. त्यामुळं हे जर कळत असेल तर ही एन झाली, ही 2n झाली, ही 3n झाली, ही 4n झाली, ही 5n झाली, 6n आपल्यासाठी लिहून राहिलो, गरज नाही 7n. तर इथं जे काय दिलेलं आहे 90, 150 आणि 210 याच्या रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. तर 90 म्हणजेच हे 30 त्रिक 90 म्हणजे हे झालं याच्या करस्पॉन्डिंग. 30 पाचा 150 म्हणजे हे झालं याच्या करस्पॉन्डिंग. 30 सत 210 झालं हे याच्या करस्पॉन्डिंग. म्हणजे ॲक्च्युली ह्यात 90, 150 आणि 210 थर्ड मोड, फिफ्थ मोड आणि सेवन्थ मोड ह्या व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. स्ट्रिंगच्या थर्ड मोड, फोर्थ, फिफ्थ मोड आणि सेवन्थ मोडच्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. हे काढलं म्हणजे त्या तारीवरच्या वेव जे अशा अर्थाने काढलेलं असतं. तर 3n, 5n आणि 7n म्हणजे क्रमवार. ह्या क्रमवार म्हणजे आत्ता मी बोललो त्या सिक्वेंटली 90, 150 आणि 270 झाल्या. बाकीचं आता आपल्याला कोणती तरी एक घेऊन वेवलेंथ काढता येईल, कोणती तरी एक घेऊन वेवलेंथ काढता येईल. मी हे फर्स्ट जर म्हणलं, फर्स्टचे ॲनालॉगस कोणतंही घेता येईल, हे घेता येईल किंवा हे घेता येईल. फर्स्टचे ॲनालॉगस किती झालं मग हे फर्स्टचे ॲनालॉगस v = n लॅम्बडा. तर त्याच्यापैकी n 90 झाला, फक्त लॅम्बडा काढायचा. व्हेलॉसिटी ही दॅट इज द आन्सर येईल. आणि लॅम्बडा इथं दिसतो, लॅम्बडा किती येणार आहे, थर्ड मोडमध्ये व्हायब्रेट होती, थर्ड मोडमध्ये व्हायब्रेट होती. म्हणजे इथं थर्ड मोडमध्ये म्हणजे 3 लूप्स येणार आहे. स्ट्रिंगवर ज्या आहे त्या 3 लूप्स येणार आहे. स्ट्रिंगवर स्ट्रिंगची लांबी दिलेली आहे 80 सेंटीमीटरवर 3 लूप्स आल्या. हे आपल्याला काय कळण्यासाठी सगळं लिहितोय मी. 80 सेंटीमीटरवर 3 लूप्स आल्या. तर एका लूपची लांबी किंवा आपल्याला लॅम्बडा काढता येईल. 80 सेंटीमीटरवर किती आल्या, 3 लूप्स आल्या. 80 सेंटीमीटरवर 3 लूप्स. तर एका लूपची लांबी म्हणजेच किती झालं, λ/2 झालं. आणि ते किती येईल मग 80/3. λ/2 आलं ते 80/3 आलं. त्यामुळे लॅम्बडा जे आलं ते किती, हे इकडं आलं म्हणजे 160/3. लॅम्बडा जे आलं ते 80/3 दॅट इज दी 1 लूप. आणि त्यामुळं लॅम्बडा
80 इंटू 22 160 भागिले 3. लॅम्बडाची किंमत आली 160 भागिले 3. 160 भागिले 3 इंटू 2. 80 इंटू 2 म्हणजे 160 घेतलं त्याच्यात. हे आलं 30 म्हणजे हे आलं 6 16 त्रिक 48. 48 वर 3 शून्य 2 शून्य 3 त्रिक 9 30. 48 वर 2 शून्य. हे कशात आलं सेंटीमीटर पर सेकंद आलं. सेंटीमीटर पर सेकंद. त्यामुळे मीटर पर सेकंदमध्ये ते 48 होईल. सेंटीमीटर पर सेकंदमध्ये त्याची व्हॅल्यू आली किती 16 त्रिक 48 वर 2 शून्य सेंटीमीटर पर सेकंद. म्हणजेच ते पर्याय जे आहे ते मीटर पर सेकंदमध्ये दिलेलं आहे. दॅट इज द आन्सर. 48 कुठे आहे दिस इज द आन्सर. सी इज द आन्सर. पुढचा द क्लोज अँड ओपन ऑर्गन पाईप्स हॅव सेम लेंथ. क्लोज अँड ओपन ऑर्गन पाईप्स हॅव सेम लेंथ. क्लोज्ड आणि ओपन क्रमवार लिहितो मी. हा क्लोज्ड म्हणजेच काय झालं ऑड हार्मोनिक्स. हे शब्दांना अर्थ आहे. ओपन म्हणजेच ऑल हार्मोनिक्स. जे काय दिलेलं पुढचं ते नंतर वाचतो मी. त्यामुळे हे जे आलं ते V/4L आलं आणि हे जे आलं ते V/2CL आलं. सेम हॅव सेम लेंथ. लेंथ सेम आहे. ठीक आहे. त्यामुळे L1 L2 म्हणायची गरज नाही. द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द क्लोज्ड पाईप इज फाउंड टू बी हायर बाय 120 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द क्लोज्ड पाईप दिलेल्या वाक्यानुसार फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप किती 120 ने जास्त आहे. 120 कोणाच्या इज हायर दॅन 120 दॅट ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप. इथं फंडामेंटल ओपन झालं. हा एकचा अर्थ ओव्हरटोन झालं. याचं फर्स्ट ओपन पाईपचं जे आहे ते फंडामेंटल म्हणलं. तिथं ओव्हरटोन नाही म्हणलं. दिलेलं आहे इट इज गिवन. हे गिवन झालं दिलेल्यानुसार. बाकी काहीच नाही. आता तर हा क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. ही ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली. आपल्याला ही याची आता पुढची लागते. याची फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती होईल. फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती होईल. ही फंडामेंटल झाली. याची क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एवढी आली. आपल्याला 3 आहे. तिची फर्स्ट ओव्हरटोनची म्हणजेच ती किती होईल. क्लोज्ड असल्यामुळं कोणते येतात ऑड हार्मोनिक्स येतात. म्हणजे N 3N 5N. त्यामुळे हे नुसतं 2N नाही होणार. पुढची किती होईल 3N होईल. आणि 3N म्हणजे 3 गुणुले फर्स्ट ओव्हरटोनची फंडामेंट याची फ्रिक्वेन्सी 3 इंटू N म्हणजेच V/4L. हे आलं याची किंमत आणि याची ऑलरेडी माहिती आहे. ही आपल्याला इथं दिसते. किमती टाकल्यानं सरळ केलं. किमती टाकायच्या आणि सरळ करायचं बाकी काय नाही. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दी क्लोज पाईपची फंडामेंटल नाही फर्स्ट ओव्हरटोनची आली 3V/4L आणि ही जी आहे ती V/2CL प्लस 120. इट इज हे सरळ करायचं. V कॅन्सल होणार. इथं विचारलं काय आपल्याला दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप. ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विचारलं. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द ओपन पाईप म्हणजे आपल्याला विचारलं V/4L ची किंमत. V/4L ची किंमत. ठीक आहे. हे इकडे सिम्प्लिफाय करतो. हे 3/4L. V कॅन्सल नाही होते. V कॅन्सल नाही होणार. डायरेक्ट कॅन्सल नाही होत. हे इकडं आलं मायनस झालं. V/2CL इकडं आलं मायनस झालं. V/2CL आणि हे 3V तसंच. आता इथं आपल्याला काय विचारलं
fundamental frequency of open organ pipe, it is equal to 120. आता ओपन ऑर्गन पाईपची म्हणजेच V/L ची किंमत काढायची आपल्याला. तर V/4L ची किंमत काढायची. V/4L ची किंमत काढायची. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन ऑर्गन पाईप म्हणजेच याची फ्रिक्वेन्सी याची किंमत काढायची. V/2ICL ची किंमत. V/2ICL बाहेर काढला मी. V/2ICL इथं राहिला 3 शिल्लक आणि याच्यातला 2 बाहेर निघाला म्हणजे एवढंच राहिलं. इट इज एवढा. इट इज 120. चेक करतो मी उलटा करून परत. 3V/4L आणि मायनस V/2ICL. तर 3 दीड वजा 1 म्हणजे अर्धा. आपल्याला एवढ्याची टोटल व्हॅल्यू काढायची. एवढ्याची टोटल व्हॅल्यू काढायची ते विचारलं फंडामेंटल ऑफ ओपन ऑर्गन पाईप. त्यामुळे ते आलं 120 आणि तेवढेच हे लसावी निघून हे 3 - 2 म्हणजेच 1/2 झालं. 1/2 गुणाकाराचं होतं इकडे भागाकाराला गेलं आणि उलटं झालं. 3 चौक 12 40 40 2 80. थोडं चेक करा म्हणजे नीट करतो मी. V/2ICL इज इक्वल टू 120 आणि हे 3/2 म्हणजे दीड वजा 1 म्हणजे अर्धा राहिलं. ते आपल्याला कळत नसेल तर मी ते आपल्याच भाषेत लिहितो. इट इज 1/20 आणि 3 - 1 म्हणजेच 1/2 राहिलं. 3 - 2 आणि खाली 2 म्हणजेच 1/2 आणि त्यामुळे हे वरती गेलं. वरती गेलं म्हणजे किती आलं 120च्या डबल 240 आलं. V/2ICL म्हणजे जे काय विचारलं ते 240 आलं इन हर्ट्ज. हर्ट्जमध्ये 240 आलं. दिस इज द आन्सर. पुढचं करायचं. वाचा केअरफुली वाचा. पुढचं केअरफुली वाचा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लोज पाईप इज 400 Hz. If 1/3 of the length of the pipe is filled with water, the frequency of the second harmonic of the pipe will be. Neglect and correction. Fundamental frequency of the closed pipe. बेसिक लक्षात. हा क्लोज्ड पाईप दिला याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जे ती किती आहे V/4L आणि दॅट इज 400 Hz. हे दिलेलं आहे. आता काय केलं त्याचा 1/3 लेंथ ऑफ द पाईप फिल्ड विथ वॉटर. ही जी काय लांबी आहे त्याच्या 1/3 म्हणजे याचे 3 भाग केले तर एका भागात पाणी टाकलं. आता पाणी टाकलं एका भागात. हे 1/3 मध्ये पाणी टाकलं. हे वॉटर टाकलं इथं 1/3 मध्ये म्हणजेच राहिलेलं इकडे एअर किती राहिलं 2/3 एअर राहिली. 1/3 वॉटर टाकलं राहिलं खाली 2/3 एअर. एअर जी राहिली ती 2/3 राहिली. त्यामुळे आता नंतरचं जे राहिलं 2/3 एअर त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीला मी N2 म्हणतो. त्यामुळे N2 2/3 एअर राहिले म्हणजे इथं पाणी म्हणजे परत हा पाण्याचं जे सरफेस आहे पाणी आणि एअर मधला इंटरफेस जे ते क्लोज एन म्हणूनच ॲक्ट होणार आहे. त्यामुळे N2 जे आलं ते V/4 करस्पॉन्डिंग लेंथ. V/4 करस्पॉन्डिंग लेंथ येईल. velocity/4 इंटू करस्पॉन्डिंग लेंथ म्हणजेच ही L2 येईल. L2 2/3 दॅट ऑफ द L1. L2 किती होईल इथं बाजूला लिहितो पाहिजे तर L2 किती होईल 2/3 दॅट ऑफ द L1. त्यामुळे L2 ची किंमत आली 2/3 दॅट ऑफ द L1. हे एक इक्वेशन आलं. पुढे विचारलं काय द फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड हार्मोनिक ऑफ द पाईप विल बी. फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड हार्मोनिक ऑफ द पाईप विल बी. ठीक आहे. सेकंड हार्मोनिक म्हणजेच
क्लोज्ड पाईप आहे त्यामुळे त्याची सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी क्लोज्ड पाईप आहे. क्लोज्ड पाईप जर असेल तर ऑड हार्मोनिक्स येतात, ऑड हार्मोनिक्स. त्यामुळे फर्स्ट हार्मोनिक एन आला तर सेकंड हार्मोनिक 3n येईल. 3n विचारलं आपल्याला. सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी 3 विचारली म्हणजे आपल्याला 3n विचारलं म्हणजे आपल्याला हा n2 काढला इन टर्म्स ऑफ द n1 येईल. n2 काढला का इन टर्म्स ऑफ द n1 येईल. हा L1 आहे ॲक्च्युली. त्यामुळे इथं मी हे सोडवतो 8/3 किंवा n2 ची किंमत जी आहे इथं v ची किंमत आली किती. इक्वेशन 1 वरनं v ची किंमत येतं 400 × 4L1. 400 × 4L1. कोणाची किंमत आली ही v ची किंमत आली. व्हेलॉसिटी जी आली v = वाचता येत असेल ते 400 × 4L1. त्यामुळे ह्या v ची किंमत टाकली 400 × 4L1 डिवायडेड बाय 4 × 2/3 L1. L1 कॅन्सल झाले. 4 दुनी 8. हे 2 कॅन्सल झाले आणि शिल्लक राहिले हे 3 वरती आले 1200 झालं. n2 जे आहे ते 1200 झालं. चेक करतोय मी. 4 दुनी 8. हे 2. हे 4 दुनी 8. हे 2 वरती आहे त्यामुळे 2 दुनी 4. हे कॅन्सल झाले. कॅन्सल झाले. कॅल्क्युलेशन आकडे नीट टाक केलं तरच होणार आहे. 4 × 400 4L1 आणि 4 × 2/3. 4 × 2/3. 4 × 2/3 L1. त्यामुळे हे 4 कॅन्सल झाले. हे 2 दुनी 4. 2 दुनी 4 200/3. 3 वरती आलं. 3 वरती आलं हे आलं 600. चेक करायचं. v ची किंमत 404 L1 आणि खालचं तसंच 4 × 2. 4 × 2 पाहिजे तर आपल्याला सरळ भाषेत लिहितो. सरळ भाषेत लिहितो म्हणजे आपला घोळ नाही होणार. 4 × 2/3 × L1. L1 कॅन्सल झाला. हा 4 कॅन्सल झाला. हा 2 दुनी 4 200 म्हणजे आलं 600. 2 त्रिक 6 600. n2 ची किंमत आली 600. n2 ची किंमत आली 600 म्हणजे n2 काय आलं. जो काय पाणी टाकलेला पाईप होता त्या पाईपाची तो क्लोज एंड सारखाच ॲक्ट झाला. त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली. इथं काय विचारलं त्याची सेकंड हार्मोनिक मधली. त्याची सेकंड हार्मोनिक मधली म्हणजेच किती येणार आहे इथं ऑड हार्मोनिक्स इथं असतात. ऑड हार्मोनिक्स म्हणजेच किती येणार आहे त्याची सेकंड हार्मोनिक्स मधली म्हणजे किती n 3n 5n. क्लोज्ड पाईप आहे. क्लोज्ड पाईप आहे त्यामुळे ऑड हार्मोनिक म्हणजे आपल्याला 3n ची किंमत काढायची. सेकंड हार्मोनिकची किंमत काढायची. त्यामुळे ही फंडामेंटल आली. त्यामुळे n ची किंमत आली n2 600 आली. त्यामुळे त्याची 3 × n2 सावित्रिक 1800 ही होईल कोणती सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी. दिस इज द आन्सर. 600 नाही आलं. 600 उत्तर नाही होणार किंवा 1200 नाही होणार. ते 100 1800 हे 3n आपल्याला याचे ऑड हार्मोनिक्स जर कळत असेल तर क्लोज्ड पाईप आहे त्यामुळे ते उत्तर झालं. पुढचं करायचं इन ॲन ऑर्गन पाईप. पुढचं करायचं लक्षात घ्यायचं वाचायचं. इन ॲन ऑर्गन पाईप क्लोज ॲट वन एंड द सम ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट 3 overtone is 3930. The frequency of the fundamental mode of the organ pipe. केअरफुली वाचावं लागतं. ऑर्गन पाईप इयर कॉलम आहे कोणता क्लोज ॲट वन एंड
क्लोज ॲट वन एंड म्हणजे परत इथं ऑड हार्मोनिक्स. ऑड हार्मोनिक्स. दी फ्रिक्वेन्सीज ऑफ दी फर्स्ट थ्री. फ्रिक्वेन्सीज ऑफ दी फर्स्ट थ्री कोणाची? ओव्हरटोनची. 3930 हर्ट्ज. तर याचे ऑड हार्मोनिक्स असतात, त्यामुळं त्याचा फर्स्ट एन जर असेल, पुढचा 2n नाही येत, तो 3n येतो, 5n येतो, 7n येतं, 9n येतं. हे जर आपल्याला बेसिक लक्षात येत असेल तर हा पहिला सोडून हा आणि हा, तर हे फर्स्ट थ्री ओव्हरटोन झाले. हे फर्स्ट थ्री ओव्हरटोन झाले. ओव्हरटोन्स हे सोडून हा फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन. ओव्हरटोनचा अर्थ जर आपण मॅथमॅटिकली डेफिनेशन मी गणिती भाषेत लिहिली होती, ते लक्षात घेतलं तर आपण ह्या फ्रिक्वेन्सीज झाल्या ह्या पाईपाच्या, हे ओव्हरटोन झाले. हा पाईप त्यासाठीच काढत असतो मी, इथं कळण्यासाठी, हे कळण्यासाठी. त्यामुळे फर्स्ट थ्री ओव्हरटोनचे म्हणजे ह्या तिघांची बेरीज दिलेली आहे. काय म्हणलं? सम ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ दी फर्स्ट थ्री ओव्हरटोन्स 3930, तिघांची बेरीज दिलेली आहे 3930. 7 आणि 3 10 आणि 5 15 यांची किंमत आली. 3 39 30 म्हणजे यांची किंमत आली. डिवायडेड बाय 50 केलं, 15ने डिवाइड केलं 15ने, तर 15 दोन्ही 30, 9 राहिले म्हणजे 15 सक 90, 15 दोन्ही 30. हे आलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 262 हर्ट्ज. का जे प्रश्नामध्ये विचारलेलं फंडामेंटल मोड, फाइंड दी फ्रिक्वेन्सी ऑफ दी फंडामेंटल मोड 262. दिस इज द आन्सर. पुढचा पटापट करायचे, शेवटचे 2 क्वेश्चन आहे. दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द सोनोमीटर वायर इज 50 हर्ट्ज ऑफ सम लेंथ and tension. If the length is increased by 25% keeping tension constant, fundamental frequency काय येते? 1/2 L √T/m. स्ट्रिंगची, सोनोमीटर वायर म्हणजे स्ट्रिंग झालं. ऑफ सम लेंथ अँड टेन्शन. इफ द लेंथ इज इनक्रीज किपिंग टेन्शन कॉन्स्टंट. वायर तिचे, बाकी सगळं त्याचे. हे झालं √T. लेंथ तीच, टेन्शन काय? किपिंग टेन्शन सेम, टेन्शन पण कॉन्स्टंट आलं. लेंथ वेगळे हे आलं, बाकीचं कॉन्स्टंट झालं. इफ द लेंथ इज इनक्रीज बाय 25% किपिंग टेन्शन कॉन्स्टंट सेम, किपिंग टेन्शन सेम म्हणजेच कॉन्स्टंट, देन फ्रिक्वेन्सी चेंज ऑफ सेकंड हार्मोनिक इज. फ्रिक्वेन्सी चेंज ऑफ द सेकंड हार्मोनिक. सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी काढायची थोडक्यात. सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आणि ते काढायचं, चेंज किती झाला. म्हणजे आधीचं जे ती एन जी काय होती, आधीची फ्रिक्वेन्सी जी काय, किंवा नंतरची फ्रिक्वेन्सी जी आहे ते किती? इन्क्रीज बाय 25%. म्हणजे आधीची जर 100 असेल तर नंतरची 125 झाली. म्हणजे N2/N1 किती झाला? आधीची जर 100 असेल तर नंतरची 125 झाला. म्हणजेच ठीक आहे, असंच ठेवतो मी. स्क्वेअर रूट आहे का नाही ते बघू आपण ना. म्हणजेच 5/4 झालं. 5/4. पुढं काय म्हणलं? किपिंग टेन्शन सेम, द फ्रिक्वेन्सी चेंज. फ्रिक्वेन्सी चेंज म्हणजेच आपल्याला N2 - N1 म्हणजे डेल्टा एन काढायचा आहे. डेल्टा एन. आता इथं फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, त्यामुळे मी त्याच्याच बेसिकनुसार काय लिहिलं मी, हे आपल्याला सगळं कळतं. आता इथं असं गृहीत धरतो मी, फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग जी येते 1/2 L √T/m. तर इथं फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L. आणि मग त्याच्यावरनं 2 इक्वेशन आलं. N2/N1 इट इज इक्वल टू इनव्हर्सली, त्यामुळं L/L. 1 इकडं 1 इकडं 2 इकडं 2, इनव्हर्सलीचा अर्थ.
तर L1 अपॉन L2, L1 अपॉन L2 किती होईल? इट इज इक्वल टू N2 अपॉन N1, N2 अपॉन N1 याची किंमत इथं दिसते 5/4. त्यामुळे L2 जर 4 असेल तर L1 किती होईल? L2 जर 4 असेल तर L1 5 होईल. L2 जर 4 असेल, L1 5 असेल, थोडक्यात L1 जर 5 असेल इम्प्लाइज L2 जे आहे ते 4 होईल. चेक करतो मी. बेसिकली इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लांबी वाढली, इन्क्रीज केली, त्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. ते बरोबर आलं, उत्तर चेक केलं मी बेसिकनुसार. L1 5 असेल तर L2 किती आलं? 4 आलं. म्हणजे डिक्रीज झालं का कमी झालं का वाढलं? L2 जे आहे ते कमी झालं. कितीने कमी झालं? 20% कमी झालं. 5 साठी 4 झालं तर 100 साठी किती? इथंच करता येईल आपल्याला पाहिजे तर. याला 25 ने गुणला, याला 25 ने गुणला, हे 25 5 125 आणि हे झालं 100. म्हणजे साध्या शब्दात L1 125 असेल तर L2 100 झालं. L1 125 असेल तर L2 100 झालं. त्यामुळे डिक्रीज झालं का इन्क्रीज झालं? 25 चौक 100. आपल्याला ते मगाशी लिहिलेलंच योग्य होईल. N2 अपॉन N1 इज इक्वल टू L1 अपॉन L2 इज इक्वल टू N2 अपॉन N1, N2 अपॉन N1 इट इज 5/4. त्यामुळे L1 जर 5 असेल तर L2 जे आहे ते किती झाले? 4 झाले. इम्प्लाइज L2 आणि L1 मधला डिफरन्स जो आला तो किती आला? तर L1 किती आहे? इथं काही दिलेलं आहे का? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 आहे. N1 जे आहे ते किती आहे? N1 जे आहे ते 50 आहे. त्यामुळे N2 ची किंमत किती होईल? गुणिले 50 होईल. N2 ची किंमत किती होईल? साधा भाग आहे. उत्तर आलेलं फक्त आता आपल्याला ते एक्सप्लेन कसं करायचं ते डोक्यात घेतो मी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. आधीची म्हणजेच N1 50 आहे तर N2 किती होईल? लांबी 25% ने वाढली त्यामुळे फ्रिक्वेन्सी कमी झाली. किती? 50ला म्हणजे L1 5, L2 4. तर त्याच्यावरनं 50 साठी काढायचं आपल्याला. त्याच्यावरनं 50 साठी काढायचं म्हणजे काय करावं लागेल? N2 जे दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द सोनामीटर वायर म्हणजेच 50 दिलेली. ठीक आहे. याच्यावरनं N2 इज इक्वल टू लिहितो मी. N2 जे लिहितो मी जे दिलेलं त्याच टाईपने लिहितो. टक्केवारीत काय? इफ द लेंथ इज इन्क्रीज्ड बाय, हा जो रेशो दिलेला हा रेशो ॲक्च्युली लेंथ इज इन्क्रीज म्हणजे लेंथचा रेशो आहे. नंतरची लांबी भागिले आधीची लांबी. लेंथ इज इन्क्रीज बाय 25%. नीट लक्षात घ्यायचं. त्यामुळे हे N2 अपॉन N1 इज इक्वल टू 5/4. N2 अपॉन N1 बरोबर 5/4 आलं. आणि N2 अपॉन N1 बरोबर 5/4 म्हणजे N2 जे आहे ते 5/4 इंटू N1 जे आहे ते 50 हर्ट्ज म्हणजे 5 5 25 भागिले 25/4 म्हणजे किती आलं? 25. L2 अपॉन L1. L2 अपॉन L1 परत किंमत नीट टाका. L2 अपॉन L1 इथं L1 अपॉन L2 म्हणजे ही किंमत झाली. घाई केली का असं होतं. त्यामुळे घाई करून उपयोग नाही. N2 अपॉन N1, L1 अपॉन L2 जे आहे ते 4/5 आहे. 5/4 नाही आहे, रेशो इथं उलटा आहे. त्यामुळे N2 ची किंमत आली 4/5 इंटू N1 तिथं दिसतं 50. त्यामुळे ह्याला 5 5 25. N2 आलं किती? 5 1 5 म्हणजे 5 10 म्हणजे हे 40 आलं.
N2 आलं 40. आता नीट बघायचं. N1 50 होतं, लांबी 25% वाढवली, ते 40 झालं. म्हणजे 10%, 10 50ला 10ने कमी झालं. तर 100ला कितीने होईल? 20ने कमी होईल. 100ला 20ने कमी म्हणजे 100ला 20ने कमी म्हणजे 20% लेस होईल. हे आपल्याला 1000 पद्धतीने आता लिहिता येईल. कसं करायचं डोक्यात घ्यायचं. घ्या, N1 40 50 हर्ट्ज होतं, N1 50 हर्ट्ज होतं, तर ते काय झालं? लांबी 25%ने वाढवली. लांबी वाढली म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी होईल, तर ती कमी झालेली आहे इथं 40. म्हणजे 50ला 10 कमी झालं, तर 100ला किती होईल? 50साठी 10ने लेस झाली, तर 100साठी कितीने लेस होईल? 50साठी 10ने कमी झाली, तर 100साठी कितीने कमी होईल? 20ने कमी होईल. 20ने कमी म्हणजे 20% लेस होईल. 20% लेस होईल म्हणजेच डिक्रीज बाय 20%. दिस इज द आन्सर. टू पार्टिकल्स एक्झिक्युटिंग SHM of the same period along same straight line, they cross each other the mean position while moving in opposite direction. Theory question आहे. theory question आहे. दोघं अपोजिट डायरेक्शन मूव्ह होता. एक तिकडे चालला आणि एक इकडे चालला. इथं कुठंतरी मेन पोझिशनला, इथं कुठंतरी मेन पोझिशन आहे ह्या पॉईंटपाशी. दोन पार्टिकल असे ऑस्युलेट होतात. एक इकडे जातो आणि एक इकडं. दोन इथं मेन पोझिशनला क्रॉस होतात. तर ह्या मेन पोझिशनपाशी एक पार्टिकल तिकडं निघाला आणि एक इकडं निघाला. दोघांमधला अँगल किती येणार आहे? पाय येणार आहे. दोघांचे तोंड अपोजिट. क्रॉसिंग मेन पोझिशन. अँगल कळत असेल, अपोजिट कळत असेल, डायरेक्शन कळत असेल, बाण कळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी कळत असेल तर इट इज पाय. थेरी क्वेश्चन झाला. तर थोडं एक मागं घेतो मी. मागं आपला कोणता तरी एक प्रॉब्लेमचं मगाशी थोडं मगाशी म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला टेक्निकल अडचण आली होती. वेळ घालवायचा नव्हता म्हणून आपण तिथं थांबलो होतो. इथं काहीतरी आपल्याला थोडं एक लक्षात घ्यायचं आहे. 256 आणि 225 ह्या प्रॉब्लेममध्ये अगोदरच आपलं थोडं वेळ लागत होता म्हणून आपण थांबलो होतो. आपण परत चेक करू आता. हाय वेळ म्हणून. वायर हॅव्हिंग टेन्शन टू 25 न्यूटन produces 6 bits per second when it is tuned with a fork. When tension changes to 256 Newton, if it is tuned with the same fork, the number of bits remains unchanged. The frequency of the fork will be 200 म्हणजे फ्रिक्वेन्सी इथं काय आहे? 256. परत लक्ष आपण त्या केलं होतं, फक्त आपल्याला 256 आणि 225, 225 आणि 256 हे जे काय टेन्शन आहे, हे कोणतं टेन्शन ग्रेटर आहे? हे T2 इज ग्रेटर दॅन T1. T2 इज ग्रेटर दॅन T1. आणि फ्रिक्वेन्सी जी येते ती किती येते? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √T. त्यामुळे ज्याचं टेन्शन जास्त त्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील. त्यामुळे N2 इज ग्रेटर दॅन N1 येईल. N2 इज ग्रेटर दॅन N1 येईल. आता इथं N1 N2 जे आहे, समजा ही N1 असेल, ही N2 इज ग्रेटर दॅन, पुढं लिहिले म्हणजे ग्रेटर, तर इथं कुठंतरी N आहे का त्याचे बिट फॉर्म होतात. हे आपण पाहिलं होतं, फक्त आपल्याला वेळ नव्हता, कॅल्क्युलेशनला आपण पुढं सरकलो होतो. आता हा मोठा आहे, त्यामुळं मोठं वजा छोटं N2 मायनस N इज इक्वल टू 6. किंवा आता हा मोठा आहे याच्यापेक्षा, त्यामुळे N1 मायनस N
मोठं वजा छोटं n2 मायनस n इज इक्वल टू 6. आणि आता इथं कोणता मोठा आहे, संख्या रेषा कळत असेल तर हे संख्या रेषेवर काढला समजा, तर हा छोटा आहे n पेक्षा, त्यामुळे हे दुसरं इक्वेशन होईल n मोठा वजा छोटा म्हणजे n मायनस n1 इज इक्वल टू 6. याच्यावरनं आपल्याला n2 ची किंमत आली होती 6 प्लस n, आणि याच्यावरनं n1 ची किंमत आली होती, n1 तिकडे गेला म्हणजे n मायनस 6. हे n प्लस 6 जसं आलं तर वरचं, तसं हे n मायनस 6 आलं. चेक करायचं, n1 तिकडं गेला प्लस झाला n मायनस 6. हे n1 आणि n2च्या किमती आल्या. आणि आता इथं याच्यावरनं बेसिकनुसार n1 अपॉन n2 करा किंवा n2 अपॉन n1 करा, फरक का नाही पडत. रेशो घेतला मी, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू t कळत असेल तर डायरेक्ट मी त्याचं स्क्वेअर रूटच घेऊन टाकतो. स्क्वेअर रूट घेण्याची गरज आहे का नाही ते चेक करतो मी. इट इज tuned with the same fork, the number of bits remains unchanged, the frequency of the fork will be म्हणजे आपल्याला n विचारलेला n, तर n2 आणि n1 आपण nच्या फॉर्ममध्ये लिहिले, n2 आणि n1 आपण nच्या फॉर्ममध्ये लिहिले. त्यामुळे n2 मायनस n1 करा किंवा डिवाइड किंवा रेशो उलटा करा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग t. लिहिण्याची मेथड बघायची डायरेक्टली, म्हणजे हा 2 इथं 2 इथं 2 येईल, इथं 1 इथं 1 येईल, आणि याची किंमत दिलेले रूट 256, 2 ची किंमत 256 आहे, रूट 256 आणि डिवायडेड बाय रूट 225. हे 15चा वर्ग आणि हे 16चं स्क्वेअर रूट, 1696, 16चं स्क्वेअर रूट येईल. म्हणजे आलं n2 अपॉन n1च्या किमती दिसतात. n2 आलं 6 प्लस n आणि n1 आलं n मायनस 6. त्यामुळे 6 प्लस n आणि n मायनस 6 इट इज इक्वल टू 25 किती 15चा वर्ग आहे ॲक्च्युली. 15 15 15 5 75 5 15 7 22, हे 15चा वर्ग आहे आणि हा 16चा वर्ग आहे. आणि दॅट इज याच्यावरनं यांची किंमत येईल 15 सक 90 n, 90 प्लस 15 n इज इक्वल टू 16 n मायनस 96. त्यामुळे हे 15 n तिकडं गेले, 16 n मायनस 15 n म्हणजे n शिल्लक राहिला, हे 90 आणि 96, 9 दुने 18, 9 दुने 18 आणि पुढचे 6 म्हणजे 186 हर्ट्ज. हे यांचं उत्तर आलं, 186 हर्ट्ज. दिस इज द आन्सर. हे इक्वेशन नीट लक्षात घ्यायचं. बिटचा फिनॉमिनॉन कळत असेल हे नीट लक्षात घ्यायचं. त्यावेळेस आपण सोडवलं होतं, फक्त आपल्याला हे इक्वेशन लिहिताना आपलं काहीतरी प्लस मायनसचा, त्यामुळे त्याला वेळ लागत होता म्हणून आपण थोडं थांबलो होतो, नंतर बघू म्हणलं. तर त्याचं उत्तर येतं 186. तर ठीक आहे, आपण इथं हा आपला टॉपिक संपलेला आहे. याच्यानंतर आपण ऑसिलेटरी मोशन, याच्यानंतर पुढचं ऑसिलेटरी मोशन होईल. तर ऑसिलेटरी मोशन हे वेव्ह मोशन किंवा सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह याच्याशीच रिलेटेड टॉपिक आहे. त्यामुळे पुढच्या याच्यामध्ये उद्या आपला ऑसिलेटरी मोशन स्टार्ट होईल. त्याचे 2 पार्ट आपण थिअरी बघणार आहे. थिअरी परत ऐकायचं. थिअरीमध्ये आपण कन्सेप्ट क्लिअर करतो, MCQज सोडवतो, थेरॉटिकल असो नाही तर बरेचसे न्यूमरिकल MCQज आपल्याला थिअरी कन्सेप्ट क्लिअर असेल तर न्यूमरिकल कॅल्क्युलेशन न करता त्या बेसिसवरनं उत्तरं काढता येतात. त्यामुळे थिअरी आपण जरी लक्षात, आपल्या मानसिकता तशी झालेली असते, फक्त हे न्यूमरिकल सोडवणं म्हणजे CET जे काय एक्झाम आहे त्याचे क्वेश्चन तसं नाही आहे. थिअरीमध्ये कितीतरी क्वेश्चन आपले कवर होत असतात. त्यामुळे आपण इथे थिअरी पार्ट पण नीट लक्षात घ्यायचा कोणत्याही टॉपिकचा. तर ठीक आहे, आपण इथं थांबतो. थँक्यू.